नमस्कार. सर्वप्रथम मला एका बाईची गोष्ट सांगावीशी वाटते. तिला खेळाची फार आवड होती. लहानपणापासून ते नोकरी करेपर्यंत तिने बऱ्याच स्पर्धेत भाग घेऊन बरीच बक्षिसं मिळवली. पण कालांतराने संसाराच्या व्यापामुळे पाठदुखी, चक्कर येणे याच्यामुळे तिने खेळ संपूर्ण सोडून दिला. खेळच काय, पण ती साधं थोडा वेळ बसू शकत नव्हती किंवा जास्त वेळ उभी नव्हती राहू शकत किंवा वाकणं हे सगळं तिला खूप अवघड जात असे. आणि परत आता आपण ट्रॅकवरती परत कधीच धावू शकणार नाही या समजुतीवर तिने 17 वर्ष काढली. पण 2016मध्ये तिने परत स्पर्धेत भाग घेतला आणि तिच्याहीपेक्षा लहान 10-15 वर्षांनी लहान मुलींबरोबर तिने स्पर्धा भाग घेतला आणि तिने 4 बक्षिसं मिळवली. आता हे कशामुळे शक्य झाले? ब्रह्मविद्येमुळे. तिने 2016मध्ये तिने ब्रह्मविद्येचा कोर्स केला आणि जिद्दीने तिने पूर्ण सराव केले, श्वसनप्रकार केले आणि तिला हे शक्य झाले. अर्थातच तुम्ही ओळखलंच असाल, ती बाई दुसरी तिसरी कोण नसून मीच आहे. मी डॉक्टर नलिनी पुजारी, केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये तकनिकी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मला 2015मध्ये ब्रह्मविद्येचा इन्कमिंग कॉल आला. तो मी घेतला आणि हृदयात सेव्ह केला. आणि आता मला कोणतीही अडचण आली किंवा काहीही करावंसं वाटलं तर मी फक्त ब्रह्मविद्येला कॉल करते. तोही फुकट, नो चार्ज. हो, फक्त साधना इतर केलीच पाहिजे. आणि साधनेच्या सरावामुळेच मला जो शब्दात व्यक्त न होणारा आनंद मिळाला तो आजतागायत कायम आहे. आणि ब्रह्मविद्येमुळे यशाची किल्ली म्हणा किंवा अल्लादीनचा चिराग म्हणा, मला तो सापडला आहे. आणि आता मी काहीही करू शकते, मला काहीही जमणार आणि मला काहीही होणार नाही या सुरक्षिततेमध्ये मी आता वावरत आहे.